पर्यावरणाच्या रक्षणासाठी नाशिककरांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे। गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या प्रदूषण पातळीत वाढ होऊ नये यासाठी शहरात मूर्तिदान करण्यासाठी लाखो हात पुढे येऊ लागलेत। मागच्या वर्षी 2.25 लाख मूर्तींचं संकलन करण्यात आलं होतं। त्यानंतर यावर्षी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात मूर्तिदान करत गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा विश्वास व्यक्त केलाय। समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरात गेल्या 4-5 वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा पडलेली आहे आणि ती प्रथा याही वर्षी अव्याहतपणे चालू आहे। मागील वर्षी साधारणतः 2.25 लाख मूर्ती दान करण्यात आल्या होत्या आणि तो उच्चांक पूर्णतः राज्यभर ठरला। यावर्षी त्याच्यामध्ये देखील वाढ होईल असं स्वयंसेवी ज्या संघटना आहेत त्यांचे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आपण आता चोपडा लॉन्स परिसरामध्ये आहोत। इथे दरवर्षी लाखोच्या संख्येने मूर्ती दान केल्या जातात। मोठमोठ्या मूर्ती असतील, शाडू मातीच्या मूर्ती असतील किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ह्या इथे दान करण्यासाठी नागरिक येत असतात। याचबरोबर नाशिक शहरातलं गणेश घाट असेल किंवा इतर जो विभागीय कार्यालय आहेत त्यांच्या आवारामध्ये देखील अशा स्वरूपाने मूर्ती दान करण्याची एक परंपरा सुरू झालेली आहे। आकाश, काय सांगशील, कसा रिस्पॉन्स मिळतोय सकाळपासून आणि इतर वर्षांच्या तुलनेत यंदा वाढ झाली की कमी आहे? गेल्या 6 वर्षापासून आम्ही देव त्या देवपण हा उपक्रम राबवतोय। याच्यामध्ये आम्ही सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी उपस्थित आहोत। सकाळपासून नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर लोंढा या ठिकाणी येतोय। गेल्या वर्षांपेक्षा लोकांना कन्व्हिन्स करण्याची गरज आम्हाला पडत नाही आहे। लोक स्वतःहून येऊन या ठिकाणी गणेश मूर्ती दान करताना दिसत आहेत। मागच्या वर्षी नाशिक शहराने, नाशिक जिल्ह्याने जवळपास 2.25 लाख गणेश मूर्ती नाशिककरांनी संकलित करून दान म्हणून केल्या होत्या। संपूर्ण राज्यात हा उच्चांक धरला होता आणि मला सकाळपासूनचा जो नाशिककरांचा रिस्पॉन्स पाहतोय ते पाहता असं वाटतं की मागच्या वर्षीचा जो आमचा उच्चांक होता, जो आमचा रेकॉर्ड होता, तो पुन्हाच यावर्षी आम्हीच या ठिकाणी मोडून पुन्हा एकदा नाशिककरांचा नवीन उच्चांक करू असं मला वाटतं। एकंदरीतच गेल्या 2-3 वर्षापासून नाशिकची गोदावरी अत्यंत प्रदूषणामध्ये ती हालाकीचं जीवन जगते अशी भावना नाशिककरांनी व्यक्त केलेली आहे। गोदावरीशी एक भावनिक नातं निर्माण झालेलं आहे। आपली घरातील एक व्यक्ती म्हणून गोदामातेकडे बघितलं जातं। त्या गोदावरीमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी नागरिक बाहेर पडतात आणि अशा पद्धतीने मूर्ती दान करतात। ही परंपरा याही पुढे चालू राहील असा ठाम विश्वास नाशिककर व्यक्त करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।